आपण मागचा व्हिडिओ पाहिलंच असेल तर त्याच्यामध्ये मी एक विषय मांडला होता की ॲबिलिटीबद्दल लक्ष द्या, डिसेबिलिटीबद्दल नाही. तर हे माझं मत ना म्हणजे इंटरव्ह्यूजला जाताना वगैरे नॉर्मल लोकांचं आपल्याविषयी काय मत असतं याविषयी मी म्हणत होते. परंतु ना आजकाल कसं झालं आहे, डिसेबल जे असतात, एकतर डिसेबल ही कॅटेगरी आहे, नॉर्मल डिसेबल असं एक डिफरन्स आहे. परंतु खरं तर तो डिफरन्स नाहीच आहे, परंतु ठीक आहे तो आहे. म्हणजे एबल वेगळे आणि डिसेबल वेगळे. पण डिसेबलमध्ये बरेचसे कॅटेगरीज आहेत, बरेचसे टाईप्स आहेत, पण तरीही ऑल इज डिसेबल ना. पण काय होतं की काही ब्लाइंड आहेत, काहींना एका हाताचा प्रॉब्लेम आहे, काहींना थोडासा पायाचा प्रॉब्लेम आहे, काहींना बोलता येत नाही, काहींना ऐकायला येत नाही, असे बरेचसे प्रकार. परंतु त्यामध्ये पण ना हे जण काय करतात की प्रत्येकाला कमी समजतं. म्हणजे हे माझ्यापेक्षा खूप कमी, म्हणजे ज्याला चालता येत नाही आणि जे फक्त ब्लाइंड आहेत तर त्यांनाच वाटतं अरे नाही हे खूप डिसेबल आहेत, यांना काहीच करता येत नाही. म्हणजे नॉर्मल लोकांकडनं जर आपण अपेक्षा करू शकत नाही की त्यांनी आपल्याला समजून घ्यावं, पण जे डिसेबल आहेत त्यांनी तरी ॲटलिस्ट एकमेकांना समजून घ्यायला पाहिजे, एकत्र चालायला पाहिजे. खरं तर ह्यांनीच जर प्रत्येकामध्ये कॅटेगरीज निर्माण केल्या तर कसं होणार. म्हणजे हे असं झालं की एखादा बंगल्यात राहणारा माणूस आणि एखादा झोपडीत राहणारा माणूस, किंवा एखाद्या पत्र्याच्या घरात राहणारा माणूस आणि एखादा झोपडीत राहणारा आहे तर दोन्ही गरीब, पण तो म्हणतो नाही मी श्रीमंत आहे आणि हा गरीब. तशातले प्रकार झालं ना. जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट करायची आहे किंवा एखादी गोष्ट आपल्याला साध्य करायची तर आपल्यामध्ये एकी असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे आपलंच जर आपण म्हणालो की नाही यांना काही करता येत नाही, तर दुसरे काय आपल्याला समजून घेणार. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ठीक आहे ना, म्हणजे एखादा एकदम व्हीलचेअर युजर आहे आणि त्याहीपेक्षा एखादा बेड रिटन आहे, परंतु असं नाही की ती व्यक्ती काहीच करू शकत नाही. स्टीफन हॉकिंग्स यांचं आपण ऐकलेलंच आहे ना. तर ते कशा होते, त्यांच्या ना हात चालत होते ना पाय चालत होते, कुठलीच बॉडी पार्ट त्यांचा चालत नव्हता, फक्त त्यांचा ब्रेन. म्हणजे त्याच्यावर त्यांनी किती काय साध्य केलं. म्हणजे असं नाही आहे की कोणाला काहीच जर अवयव नसतील तर ती व्यक्ती काही करू शकत नाही. पण जर आपल्याच आपण आपल्याला डिमोटिवेट करत असू तर आपण कसे पुढे जाणार. त्यासाठी आपल्यामध्ये म्हणजे एकता असली पाहिजे, साथ असली पाहिजे एकमेकांची. जसं आपण कुठली गोष्ट मान्य करण्यासाठी संप करतो, तिथे सगळेजण जातात, तिथे अशी कॅटेगरी नसते ना. तुम्ही डिसेबल लोकांसाठी भांडता म्हटल्यानंतर तिथे सगळेच येतात. मग अशा चांगल्या गोष्टींसाठी पॉझिटिव्ह गोष्टी एकमेकांमध्ये जाणं महत्त्वाचं असं तुम्ही